Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 10th lecture about the chapter Statistics, and this is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy. Take advantage of all these lectures. Also, you can put your comments, your suggestions about these lectures. Okay, coming to this particular lecture, we have in previous lecture studied measures of central tendency. What are those measures of central tendency? They were mean, median and mode. Mid, median and mode. Okay, these are measures of central tendency. And we know about grouped data now. In 9th standard you studied all these things about ungrouped data. Now it was grouped data. Grouped data आलं की ते क्लास इंटरवल्स आले आणि त्या पर्टिक्युलर क्लास इंटरवल मध्ये किती फ्रिक्वेन्सी त्याची आहे, म्हणजे त्या क्लास इंटरवल मधल्याच व्हॅल्यू अटेंड करणाऱ्या किती रीडिंग्स आहेत हे आपण तिथे फ्रिक्वेन्सी मध्ये लिहितो. आणि इन केस ऑफ मीन वी हॅव स्टडीड 3 डिफरंट वेज: डायरेक्ट मेथड, assumed mean method, step deviation method. With 3 different methods we studied, but actually finally mean will be same. Median च्या बाबतीमध्ये आपल्याला फक्त एवढं चांगलं कळलं पाहिजे की हाऊ टू लोकेट median class, and here also how to locate modal class, and then those formulae are there. You can use those formulae and get the things done. So that was all about measures of central tendency. त्याचा खरा अर्थ असा आहे की या सर्व ज्या काही समजा 330 परवा शेवटचा जो प्रॉब्लेम केला त्याच्यामध्ये आपण 330 लोकांचा डेटा कलेक्ट केला होता. हाऊ मच युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दे यूज एटसेट्रा. बरोबर ना. मग ह्या 330 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअली हँडल करणं आपल्याला कठीण जातं. म्हणून आपण काय करतो की आपण त्यांचे मीन किंवा मेडियन किंवा मोड काढतो आणि त्याच्यावरून सांगतो की ॲव्हरेज एवढी इलेक्ट्रिसिटी वापरली जाते, असा तो इश्यू आहे. म्हणजे त्या सर्व 330 व्हॅल्यूज कुठल्या नंबरच्या जवळ क्लस्टर होतात, एकत्र येतात, ते म्हणजे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी हे लक्षात घ्या. तेव्हा सेंट्रल टेंडन्सी, मीन, मेडियन, मोड आपण स्टडी केले. बिफोर सिलेक्टिंग एनी ऑफ दीज मेजर्स वी हॅव टू नो पर्पज ऑफ इट सिलेक्शन क्लिअरली. कशासाठी आपण हे सर्व करतो आहोत? सपोज वी हॅव टू जज द परफॉर्मन्स ऑफ 5 डिव्हिजन्स ऑफ द स्टँडर्ड 10. बघा इथे दिलेलं आहे आपल्याला लेटेस्ट रिमेंबरमध्ये. इन अ इंटरनल एक्झामिनेशन फॉर द पर्पज वी हॅव टू फाइंड द मीन ऑफ द मार्क्स. मीन काढायचा आहे मला, त्यांचा मार्क्सचा मीन. त्याच्यावरून मला कळतं या वर्गातला ॲव्हरेज परफॉर्मन्स काय आहे. इफ वी हॅव टू मेक 2 ग्रुप्स ऑफ द स्टुडंट्स इन अ डिव्हिजन based on their marks in the examination, we have to find the median of their marks. median म्हणजे मधली व्हॅल्यू असते. मग त्याच्या खालची मुलं, त्याच्यावरची मुलं, वरची म्हणजे त्याच्याहून जास्त मार्क मिळवणारी मुलं, त्याच्याहून कमी मार्क, हे जर मला 2 ग्रुप्समध्ये करायचं असेल तर मी मेडियन काढून तो विषय करू शकतो. आणि मोड कधी, त्याचं एक्झाम्पल दिलंय बघा. इफ अ बचत ग्रुप इज प्रोड्युसिंग चॉक्स, बचत ग्रुप जर चॉक्स प्रोड्यूस करत असेल, वॉन्ट्स टू नो अबाउट द कलर ऑफ द चॉक हॅव्हिंग मॅक्झिमम डिमांड. मग लाल खडू ते तयार करतात, पांढरे खडू तयार करतात. लक्षात घ्या, हिरवे खडू, निळे खडू, कुठल्या खडूंना जास्त डिमांड आहे हे जर त्यांना करायचं असेल, म्हणजे मोजायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर ते मोड काढतील. म्हणजे ते काय डेटा कलेक्ट करतील की आज जे आपण खडू मॅन्युफॅक्चर केले त्याच्यामधले व्हाईट खडूंना किती डिमांड आलं, किती व्हाईट चॉक्स खरेदी केले लोकांनी, किती ब्ल्यू चॉक्स खरेदी केले, किती रेड चॉक्स खरेदी केले, येल्लो चॉक्स खरेदी केले. मग ह्याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कुठली आहे? तर समजा असं लक्षात आलं की एकूण आज 200 खडू विकले गेले, पण त्याच्यामध्ये 105 खडू हे पांढरे खडू होते. म्हणजे त्यांना कळणार की मोड 105 आहे. मग त्याच्यावरून त्यांना असं लक्षात येतं की विच चॉक्स हॅव मोर डिमांड इन केस ऑफ कलर्स. मग ह्यासाठी आपणाला हे नीट माहिती पाहिजे की नुसतं कॅल्क्युलेशन करणं, दिलेला प्रॉब्लेम सोडवणं हे ठीक आहे, पण मला हे कधी काढतो मी, मीन कधी काढतो, मेडियन कधी काढतो, मोड कधी काढतो, काय सिच्युएशन असते की जिथे मला मीनची गरज लागते, काय सिच्युएशन असते की जिथे मला मेडियनची गरज लागते, असं आपल्याला नीट कळलं पाहिजे. थिअरी यू मस्ट अंडरस्टँड. स्टॅटिस्टिक्समध्ये कसं असतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, तिथे काय फॉर्म्युले असतात स्टॅटिस्टिक्समध्ये.
पुढे जाऊन तुम्ही शिकाल जर मॅथमॅटिक्स तुम्ही कंटिन्यू केलं तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे, ओके, वेगवेगळ्या गोष्टी असतील, मग रिग्रेशन ॲनालिसिस आहे, कोरिलेशन ॲनालिसिस आहे, लॉट्स ऑफ थिंग्स, सॅम्पलिंग आहे, लॉट ऑफ थिंग्स आर देअर इन स्टॅटिस्टिक्स, ओके. परंतु त्या सर्व गोष्टींची काय गरज आहे, कधी मला ते वापरावं लागतं, ते वापरायचं हे कळल्यानंतर त्याचा फॉर्म्युला घेऊन ते कॅल्क्युलेशन करणं हे ऑर्डिनरी आहे, लक्षात घ्या, दॅट इज ऑर्डिनरी. बट एनीवन इफ यू आर आस्क्ड की व्हॉट इज द सिच्युएशन वेन एव्हर यू इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग मेडियन अँड मीन यू विल कॅल्क्युलेट मोड, तर हे चॉक्सचं एक्झाम्पल तुम्हाला देता येईल. किंवा मगाशी जे पहिलं एक्झाम्पल दिलं, बायसिकल प्रोड्युसर समजा आहेत, मग त्यांच्याकडे जो काही स्टॅटिस्टिक्स जमा केलेलं असेल त्यांच्यावरून ते असं बघतील वर्षभरामध्ये रेड कलरच्या ज्या बायसिकल्स होत्या, ब्लॅक कलरच्या बायसिकल्स होत्या, ब्ल्यू कलरच्या बायसिकल्स होत्या, त्यातल्या कुठल्या सायकल्सना जास्त डिमांड आलं, कस्टमर्सनी कुठली सायकल, कुठला रंग जास्त पसंत केला, हे त्यांना कळलं पाहिजे. त्यानुसार त्यांना पुढच्या वेळी प्रोडक्शन करताना ठरवता येईल की बाबा समजा असं लक्षात आलं की त्यांनी एक नवीन म्हणून व्हाईट कलरच्या बायसिकल्स तयार केला, पण देअर इज नो डिमांड टू व्हाईट कलर बायसिकल्स. व्हाईट कलरचे चॉक्स हा वेगळा विषय आहे. आपले ब्लॅकबोर्ड्स असतात त्याच्यामुळे व्हाईट त्याच्यावर चांगलं उठून दिसतं, त्यामुळे व्हाईट चॉक्सना जास्त डिमांड असतं. ते सायकलच्या बाबतीत होईल का? नाही. म्हणजे सायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला जर हे पाहिजे असेल की विच कलर हॅज मोर डिमांड, दे विल फर्स्ट कलेक्ट द डेटा अबाउट कलर्स ऑफ द सायकल आणि त्याचं विक्री किती झाली, आणि त्याच्यावरून ते मोड व्हॅल्यू ज्यावेळी काढतील त्यावेळी त्यांना असं लक्षात येईल की ब्लॅक कलरच्या सायकलला जास्त डिमांड आहे, म्हणून मग ते पुढच्या वर्षी ज्यावेळी ब्लॅक सायकल्स प्रोड्यूस करतील त्यावेळी ते ब्लॅक कलरला जास्त महत्त्व देतील. अशासाठी हे सर्व गोष्टी केल्या जातात. मीन मेडियन मोड हे कशासाठी काढतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचे बघा. नाव यू हॅव टू स्टडी पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. बघा, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन हे कशासाठी असतं, तर नेहमी असं एक म्हटलंच जातं ना की तुम्ही 1000 शब्द वापरून एखादा पॅरेग्राफ लिहिलात आणि त्याच्यामधून जे काही तुम्ही सांगू इच्छिता ते एक पिक्चर काढलं तर ते लगेच लोकांना कळतं. त्यामुळे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन वन ग्लान्स यू कम टू नो व्हॉट इज ॲक्च्युअली हॅपनिंग, व्हॉट सॉर्ट ऑफ डेटा इज देअर एटसेट्रा. तेव्हा कसं आहे बघा, the mean, median and mode of the numerical data or analysis of the data is useful to draw some useful inferences. We know that tabulation is one of the methods of representing numerical data. In brief, तुम्ही टेबल्स तयार केलीतच ना, तुम्ही क्लास इंटरवल आणि करस्पॉन्डिंग नंबर, म्हणजे याच्या आधीचंच एक्झाम्पल बघा. हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय केलंय बघा. हे एक्झाम्पल आपण केलं आता, म्हणजे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, नंबर ऑफ फॅमिलीज. म्हणजे काय झालं बघा, 13 फॅमिलीज 0 to 20 एवढे युनिट्स वापरणारे आहेत. त्यांचं 20 युनिटच्या आत काम चालतं, तेवढं सफिशियंट आहे त्यांना. अशा 13 फॅमिलीज आहेत. 20 ते 40 या युनिट्समध्ये 50 फॅमिलीज वापरतात. 40 ते 60 युनिट्स गरज असते 70 फॅमिलीजना. असा डेटा आहेच. सो दिस इज वन वे ऑफ रिप्रेझेंटिंग स्टॅटिस्टिकल डेटा. टॅब्युलर फॉर्ममध्ये मी तो प्रेझेंट केला, परंतु त्याच्याही पुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या मेथड्स आता तुम्हाला शिकता येतील. सो वी नो दॅट टॅब्युलेशन इज वन ऑफ द मेथड रिप्रेझेंटिंग न्यूमरिकल डेटा इन ब्रीफ. बट अ टेबल डज नॉट क्विकली रिव्हील सम आस्पेक्ट्स ऑफ द डेटा. कॉमन मॅन इज इंटरेस्टेड इन द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द डेटा. फॉर एक्झाम्पल ॲन्युअल बजेट. ॲन्युअल बजेटची माहिती त्यांना पाहिजे असते पटापट. ॲन्युअल बजेट जे आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडतं आहे, information about game, etc. Let us think of another way of data representation for the purpose. I will expand this particular book now so that I can explain this figure. See what they have said here. इथे बघा, हे जे तुम्हाला दिलेलं आहे प्लेयरचा डेटा दिलेला आहे आणि रन्स. म्हणजे इथे काय कळलं बघा, सर्वात जास्त रन्स कोणी काढल्या तर या प्लेयरने काढल्या. सर्वात कमी प्लेयर रन्स कोणी काढल्या तर त्या बघा, आता ह्या कदाचित हे 2 सेम असतील किंवा हे कमी आहे, सॉरी.
So this is the person who has means who has scored minimum runs etc. आता इथे बघा, हे तुम्हाला हाऊ रुपी कम्स असं त्यांनी प्रश्न दिलाय. एका रुपयाचा जर मी विचार केला तर काय काय होतं बघा. हा 1 रुपया त्यांनी दाखवलेला आहे. हाऊ रुपी गोज, रुपया 1 रुपया आपल्याकडे कुठून पैसे येतात, कुठून कुठे जातात बघा. सेंट्रल प्लॅन, नंतर इंटरेस्ट पेमेंट, डिफेन्ससाठी, नॉन प्लॅन असिस्टंट्स, देन प्लॅन्ड असिस्टंट, देन वॉट स्टेट्स शेअर ऑफ टॅक्सीस अँड ड्युटीज, अदर एक्सपेन्सिस, ह्याच्यातून तो रुपया खर्च होतो. आणि सरकारकडे रुपया कुठून येतो तर कॉर्पोरेट टॅक्सीसकडून रुपया येतात, रुपया काही पैसे येतात. इन्कम टॅक्सकडून किती येतं, नंतर कस्टम्स ड्युटीजमधून किती येतं, युनियन एक्साईज ड्युटीज आहेत त्याच्यामधून पैसे येतात, सर्व्हिस टॅक्समधून पैसे येतात, नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट्समधून पैसे येतात, नॉन टॅक्सवरचा रेव्हेन्यू असतो ह्याच्यातून पैसे येतात. मग हे जे काही डायग्रॅम काढलेली आहे त्याच्यामध्ये रुपयाचा एवढा भाग हा युनियन एक्साईज ड्युटीजमधून त्या सरकारला मिळत असतो. अशा टाईपचा डेटा रिप्रेझेंटेशन तुम्ही हे करताय, ह्याला म्हणतात पै डायग्रॅम. पुढे जाऊन तुम्ही ही डायग्राम शिकाल. परंतु बघा इथे रन्सच्या बाबतीतला डेटा हा ग्राफ्स काढून दाखवलेला आहे, इथे ही पै डायग्रॅम काढलेली आहे. या 2 गोष्टी तुम्हाला आता शिकायच्या आहेत. तर इथे बघा एक तुम्हाला त्यांनी टेबल दिलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे की प्रेझेंटेशन ऑफ द डेटा कसा कसा केला जातो बघा. टॅब्युलेशन, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आणि ग्राफिकल मेथड. टॅब्युलेशनमध्ये अनग्रुप्ड आणि ग्रुप्ड, त्यातला ग्रुप्ड जो आहे त्याच्यामध्ये सिम्पल आणि जॉईंट असं. आणि इथे जेव्हा तुम्ही अनग्रुप्ड आणि ग्रुप्ड एवढ्याच गोष्टी. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनमध्ये 2 प्रकार, बार डायग्राम आणि पै डायग्राम. बार डायग्रामचे पुन्हा एवढे भाग आहेत, सिम्पल बार डायग्राम, जॉईंट बार डायग्राम, डिव्हायडेड बार डायग्राम आणि पर्सेंटेज बार डायग्राम. आणि पै डायग्राम ही एकच. ग्राफिकल मेथडमध्ये एक म्हणजे हिस्टोग्रॅम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि लाईन ग्राफ असे 3 प्रकार तुम्हाला, म्हणजे हे सर्व जे काही दिलेलं आहे हे तुम्हाला पिक्टोरियल प्रेझेंटेशन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये डेटा जेव्हा मी पिक्टोरियली रिप्रेझेंट करतो, डेटा प्रेझेंटेशनच्या या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. टॅब्युलेशन ऑलरेडी आपण शिकलेले आहात. अनग्रुप्डमध्ये कसं करतात, ग्रुप्डमध्ये कसं करतात हे माहिती आहे तुम्हाला. ग्रुप्डमध्ये फ्रिक्वेन्सी टेबल ज्यावेळी तुम्ही तयार करता, टॅब्युलेशन जेव्हा ते करता त्यावेळी तिथे क्लास इंटरवल आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असं ते करता. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आता तुम्ही शिकणार आहात. मग त्याच्यामध्ये बार आणि पै डायग्राम, त्यातल्या बार डायग्राममध्ये सुद्धा हे वेगवेगळे भाग झाले. ग्राफिकल मेथड आहे त्याच्यामध्ये लाईन ग्राफ, हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे. आता इथे त्या फ्लॉरेन्स नायटिंगलबद्दल माहिती दिलेली आहे. आय ऑलवेज मेक इट अ पॉईंट टू रीड ऑल दीज थिंग्स. त्याच्यामधून तुम्हाला कळतं हे विषय कसे डेव्हलप झाले, या विषयासाठी कोणी काम केलं होतं. नुसतं एक 10वीच्या परीक्षेत काय प्रश्न येणार ह्याचा विचार करून अभ्यास करण्यात काय पॉईंट नसतो. आजूबाजूची माहिती पाहिजे, आपण चौकस असलं पाहिजे. कुठे आपण इंटरव्ह्यूला गेलो, जसे आता तुम्ही काही तुमच्यातली जी चांगली हुशार मुलं आहेत ती वेगवेगळ्या स्कॉलरशिप्सना बसतात, MTS परीक्षा असते, नॅशनल टॅलेंट सर्चची परीक्षा असते, बरोबर ना. नंतर तुमचं किशोर वैज्ञानिकच्या परीक्षा असतात. या सर्व परीक्षांमध्ये इंटरव्ह्यूज असतात. तिथे काही नुसते हा प्रॉब्लेम तो सोडवा असं 10वीच्या परीक्षेसारखं नसतं. मग इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला अवांतर माहिती पाहिजे. तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क मिळाले आणि 9वीमध्ये किती मिळाले, दॅट हॅज नो व्हॅल्यू ॲट ऑल इन द मार्केट. तुमचं नॉलेज किती आहे त्या विषयाचं याला व्हॅल्यू आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुमच्या पुस्तकातल्या तुम्ही नीट फॉलो केल्या पाहिजे. त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत त्या आपण परफॉर्म केल्या पाहिजेत. त्या काही गंमत म्हणून लिहिलेत का पुस्तकामध्ये? नाही. यू आर सपोज टू वर्क ऑन देम. तर फ्लॉरेन्स नायटिंगल ही 1820 साली जन्माला आली आणि 1910 साली तिचा मृत्यू झाला. म्हणजे 90 वर्ष तिचं आयुष्य होतं. लेडी इज कन्सिडर्ड ॲज अन आयडॉल ऑफ फील्ड ऑफ नर्सिंग. नर्सिंग फील्डमधली ही एक मान्यवर व्यक्ती होती. शी वॉज डिवोटेड टू द वर्क ऑफ केअरिंग फॉर द वाउंडेड अँड द सिक. इन द क्रिमियन वार शी नर्स्ड वाउंडेड सोल्जर्स अँड सेव्ड देअर लाईव्स. जखमी जे शिपाई होते त्यांना तिने म्हणजे त्यांच्यावर तिने श्रम घेतले, त्यांच्यावर तिने उपचार केले आणि त्यांना बरं केलं. लक्षात घ्या.
शी इज ऑल्सो नोन फॉर द फंडामेंटल वर्क इन द फील्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स. जरी ती नर्स असली तरी स्टॅटिस्टिक्समध्ये तिने काही फंडामेंटल काम केलं. काय केलं तिने? शी केप्ट सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ द कंडिशन्स ऑफ वाउंडेड सोल्जर्स, ट्रीटमेंट्स गिव्हन टू देम अँड द रिझल्ट्स ऑफ द ट्रीटमेंट अँड डिड्यूस्ड इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स. बघा केवढं महत्त्वाचं काम आहे. कित्येक सोल्जर्सना तिने उपचार केले, त्या सर्वांचा डेटा तिने ठेवला. लक्षात घ्या, सिस्टमॅटिक रेकॉर्ड तिने ठेवलं. कशाचं ठेवलं? ऑफ द कंडिशन ऑफ वाउंडेड सोल्जर्स, त्यांना दिलेली ट्रीटमेंट, त्याचे रिझल्ट्स त्या ट्रीटमेंटचे, आणि त्याच्यामधून तिने काही कन्क्लुजन्स काढली. द कॉज ऑफ द डेथ ऑफ सोल्जर्स वॉज मोर ऑफन अ डिसीज लाईक टायफॉइड ऑर कॉलरा अँड नॉट द वाउंड्स इन द वार. मग त्या सर्व कन्क्लुजन्समधून तिच्या असं लक्षात आलं की जखमी झाल्यामुळे हे नाही गेले. हे कशामुळे गेले? तर टायफॉइड, कॉलरा या आजारांमुळे गेले. द कॉजेस ऑफ द डिसीज वेअर द लॅक ऑफ क्लीनलीनेस. मग याचे कारण काय? तर स्वच्छता नव्हती, क्लीनलीनेस ऑफ द सराउंडिंग, पोल्युटेड वॉटर त्यांना पियायला मिळत असे त्या शिपायांना, अँड द क्राउडेड ड्वेलिंग ऑफ द पेशंट्स, गर्दी जिकडे तिकडे. फ्लोरेन्स एक्झिबिटेड द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ग्राफ्स अँड पई चार्ट्स अँड कन्व्हिन्स द पीपल. तिने हे सर्व जे काही माहिती गोळा केली ही ग्राफ्सच्या माध्यमातून पई डायग्रॅम्स काढून लोकांपर्यंत पोहोचवली. ओके. आणि तिची ही जी सर्व ऑब्झर्वेशन्स होती ती म्युनिसिपालिटीज ॲक्सेप्टेड हर ऑब्झर्वेशन्स दॅट टू मेंटेन हायजीन ऑफ टाउन, गुड ड्रेनेज सिस्टीम अँड क्लीन ड्रिंकिंग वॉटर फॉर एव्हरी वन इज नेसेसरी. Her work established that systematic records and statistical methods are useful in drawing reliable inferences. हे तिचं जे काही सिस्टमॅटिक तिने डेटा ठेवला तो लोकांपुढे मांडला. वेगवेगळ्या ग्राफिकल पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन्स तिने केली. त्याच्यामधून मग तिने कन्क्लुजन्स काढली आणि ती कन्क्लुजन्स त्यांच्या म्युनिसिपालिटी पुढे ठेवली. त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. त्याच्यानुसार मग गावामध्ये त्या भागामध्ये चांगलं पाणी मिळावं, प्रदूषण विरहित पाणी मिळावं, स्वच्छता असावी, अशा सर्व सोयी तिथे केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे परिस्थिती सुधारली. बघा, स्टॅटिस्टिकल डेटा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ठेवून त्याच्यामधून काढलेल्या कन्क्लुजन्समुळे ती सर्व सुधारणा घडू शकली. म्हणून फ्लॉरेन्स नाइटिंगेलला इट इज सेड दॅट शी हॅज डन व्हेरी फंडामेंटल वर्क इन द फील्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स. हा मुद्दा त्यातला लक्षात घ्या. आता आपल्या चॅप्टरकडे येताना बाकी हे ग्राफ्स वगैरे काढणं सोपं आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. ओके. आता इथे बघा, पहिला आपण काम बघूया, हिस्टोग्रॅम म्हणजे काय. हिस्टोग्रॅम आपणाला शिकायचा आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपणाला शिकायचं आहे. आणि तिसरं आपल्याला शिकायचं आहे ते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हिस्टोग्रॅम. अशा 3 गोष्टी फक्त आपणाला या चॅप्टरमध्ये अजून शिकायच्या आहेत. आणि शेवटी मग पई डायग्रॅम. देन एव्हरीथिंग विल बी कम्प्लिटेड. तर हिस्टोग्रॅम इज द व्हेरी सिम्पल इश्यू. इथे काय केलं जातं बघा, एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे तुम्हाला, तेच आपण डिस्कस करूया. सी, स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल टू नो अबाउट हिस्टोग्रॅम. बघा, द टेबल बिलो शोज नेट ॲसेट व्हॅल्यू NAV पर युनिट ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ सम कंपनीज. नेट ॲसेट व्हॅल्यू 8 ते 9 असणाऱ्या नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स 20 आहेत. 10 ते 11 40 आहेत. 12 ते 13 30 आहेत. असा एक डेटा दिलेला आहे तुम्हाला. आता ही जी क्लास इंटरव्हल्स आहेत ही कंटिन्युअस नाही आहेत. 8 ते 9, 10 ते 11 म्हणजे मध्ये गॅप आहे 1ची, म्हणून ती आपण कंटिन्युअस करून घेतली. ती प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. 9 इथलं हायएस्ट म्हणजे अप्पर बाउंड 9 आहे, इथला लोअर बाउंड 10 आहे, इथला अप्पर बाउंड 11 आहे, इथला लोअर बाउंड 12 आहे. म्हणजे अप्पर बाउंड ऑफ द प्रिव्हियस क्लास इंटरव्हल अँड लोअर बाउंड ऑफ द नेक्स्ट क्लास इंटरव्हल ह्याच्यात 1चा फरक आहे. म्हणून आपण 0.5 घेतो आणि लोअर बाउंड्रीमधून वजा करतो, अप्पर बाउंड्रीमध्ये मिळवतो. त्यामुळे हे 8 ते 9 हे जे पहिलं क्लास इंटरव्हल आहे ते झालं 7.5 ते 9.5. 10 ते 11 आहे ते किती झालं? 9.5 ते 11.5 असं हे झालं. हा डेटा तोच आहे. मग आपण काय करायचं बघा, एक्स ॲक्सिसवर आपण हे काढायचे 7.5 मग 9.5 असं आपण ठराविक आपण एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे ₹2 असे घेतलेले. म्हणजे हे 1 सेंटीमीटर जे आहे ते 7.5, 9.5, 11.5, 13.5 असं मार्किंग केलं. आणि ही 7.5 सुरुवात झाली ना एकदम, म्हणजे इथे खरं काय आहे 1च सेंटीमीटर आहे, पण आपण 0 इथे असताना इथे 7.5 घेतलं. म्हणून मधलं जे ब्रेकअप आहे ते दाखवण्यासाठी आपण असं सिम्बॉल काढतो, टिल्ड सिम्बॉल. आणि इकडे मग 5, 10 वगैरे हे जास्तीत जास्त काय बघा इथे 40. त्यामुळे 40 पर्यंत जाईल असं इथे 1 सेंटीमीटर वाय ॲक्सिसवर बरोबर 5 फंड्स
असं घेतलं आणि मग आता 7.5 ते 9.5 20 आहे, म्हणून 7.5 ते 9.5 हा जो 1 सेंटीमीटर आहे हा बेस घ्यायचा आणि 20 हाईट घेऊन एक रेक्टँगल काढायचा. मग 9.5 ते 11.5 त्याच्यामध्ये 40 आहे, म्हणून ती विड्थ घ्यायची आणि हाईट त्याची 40 घ्यायची, असा दुसरा रेक्टँगल काढायचा. दिस इज हिस्टोग्राम. व्हेरी सिम्पल. इथे त्यांनी दिलंय बघा मेथड. इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस मेक देम कंटिन्युअस, पहिलं. देन शो द क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस विथ प्रॉपर स्केल. शो द frequencies on the y-axis with the proper scale, taking each class as the base. Draw rectangles with the heights. आणि on the x-axis a mark, this we will see. त्याला काय म्हणतात? क्रिंक मार्क म्हणतात. KRINK mark. And it shows between the origin and the first class. And it is shown between the origin and first class. It means that there are no observations up to that first class. बघा तुम्हाला इथे आता 7.5 पर्यंत काहीच ऑब्झर्वेशन नाहीत. पहिलंच तुमचं क्लास इंटरवल 7.5 ते 9.5 आहे. नथिंग इन बिटवीन. 0 पासून काय नाहीच आहे. मग ते नाही असं दाखवण्यासाठी हे क्रिंक सिम्बॉल काढतात. हे त्यातलं लक्षात घ्या. द क्रिंक मार्क अँड इट इज शोन बिटवीन द ओरिजिन आणि फर्स्ट क्लास. इट मीन्स दॅट देर आर नो ऑब्झर्वेशन्स अप टू द फर्स्ट क्लास. ओके. द मार्क कॅन बी युज्ड ऑन द वाय ॲक्सिस ऑल्सो इफ रिक्वायर्ड. This enables us to draw a graph of optimum size. नाहीतर मग काय होणार, तुम्हाला 7.5 पर्यंत सर्व काढावं लागलं असतं. हे इथे 0 1 आहे ना, मग इथे 1, मग इथे 2, मग इथे कुठेतरी 7 आला असता, मग त्याच्यानंतर तो 7.5, इथून तुमचा ग्राफ सुरू झाला असतो. इट लुक्स बॅड. सो ऑप्टिमाइज्ड फॉर्मॅटमध्ये तुमचा ग्राफ काढावा या हेतूने हे क्रिंक मार्कची व्यवस्था तिथे केलेली आहे. सो मोर अबाउट हिस्टोग्राम वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. टिल देन, बाय. Again, I appeal to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of these lectures. Thank you.